आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव, शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड जत। शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप, निरोगी प्राणी, आनंदी जीवन। बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीकडून घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीदारांना 50% सवलत जाहीर। बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत बेळूर तालुक्यात जत येथील ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना दिलासा 50% सवलत जाहीर केली असून बेळूर ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला। ही सवलत 31 डिसेंबर 2025 अखेर भरणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना 50% सवलत मिळणार आहे। याचा सर्व थकबाकीदारांनी लाभ घ्यावा अशी माहिती लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री लक्ष्मण जखगोंड, उपसरपंच बसगोंडा जाबगोंड, ग्रामपंचायत अधिकारी आनंदा राठोड व सर्व सदस्यांनी केली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी बेळूर गावातील सर्व खातेदार रहिवासींना पाणीपट्टी व घरपट्टी थकबाकी असलेल्यांना 31 डिसेंबर 2025 अखेर सर्व थकबाकी पूर्ण भरल्यास 50% माफ करण्यात येणार आहे। तरी सर्व बेळूर ग्रामपंचायतीमधील रहिवासी खातेदारांनी आपली थकबाकी पाणीपट्टी व घरपट्टी भरून ग्रामपंचायत बेळूर यास सहकार्य करावे व आज घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये बेळूर ग्रामपंचायतीने 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.